तर भाजप खासदार संजय मंडलिक यांचे शाहू महाराज संबंधी विधानावरून सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे। तर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी मंडलिकांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालंय। त्याचवेळी अशा विधानातून मानसिकता स्पष्ट होते अशी टीका शरद पवारांनी केली आहे। तर आपण पाहतोय मंडलिकांनी महत्त्वाचं आणि वादग्रस्त विधान केलं होतं शाहू महाराज यांच्या संबंधी आणि त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। तर शाहू महाराज संबंधी विधानावरून सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली होती। तर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी मात्र मंडलिकांची पाठराखण केली आणि त्याचवेळी अशा विधानातून मानसिकता स्पष्ट होते अशी टीका शरद पवारांनी देखील केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर आपण पाहतोय कोल्हापुरात खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य। या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही। या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत, याचा निषेध आम्ही करतो। छत्रपतींच्या घराण्यांचा अवमान करण्याचं त्यांच्या मनात असू शकत नाही। स्लिप ऑफ टंग झाले किंवा संदर्भ काय मला माहीत नाही। तथापि मला वाटतं अनेकदा अशा प्रकारचं राजघराण्याविषयी बोललं गेलंय, त्याचं समर्थन होऊ शकत नाही। संजय राऊत साहेब काय बोलले होते की वंशजांचे पुरावे द्या। सेवेचा आदर्श समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करतायत आणि त्याच्याबद्दल कोल्हापूरच्याच नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे। आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं।